आज आपण बनवणार आहोत झटपट सोपी आणि जबरदस्त चव असलेली वाटाणा बटाट्याची सुकी भाजी। ही भाजी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील एवढी टेस्टी लागते। तर रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता क्रेझी बाईट्स इन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते। तर आपण साहित्य पाहून घेऊया। तर या ठिकाणी मी मीडियम साईजचे 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याला चिरून घेतलेला आहे। वाटाणा घेतलेला आहे 1 वाटी फ्रेश, 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि 2 मिरच्या पण बारीक चिरून घेतलेल्या आहेत। तर या भाजीसाठी मसाला बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 कांदा उभा चिरून घेतलेला आहे, लसणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2-3 अद्रकाचे तुकडे घेतलेले आहेत, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि ताजी कोथिंबीर घेतलेली आहेत। हिरव्या मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त पण करू शकता। हे सर्व साहित्य आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला आपण चांगलं बारीक करून घेऊया। जर तुम्हाला पाण्याची गरज लागली हे मिक्सर वाटताना मिश्रण, तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण ऍड करू शकता। पाणी ऍड केल्यानंतर हे मिश्रण चांगल्या प्रकारे बारीक होतं। तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी 3 चमचे तेल टाकून घेते। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 तेजपत्ता टाकलेला आहे, दालचिनीचा 1 तुकडा टाकलेला आहे आणि 1 छोटा चमचा मी जिरी टाकलेली आहे। जिरी टाकल्यानंतर हे एकदा चांगलं भाजून घ्या आणि त्याच्यानंतर कांदा आणि मिरची जी आपण बारीक कट करून घेतलेली आहे ती पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। हे सर्व टाकल्यानंतर याला चांगलं आपण भाजून घेऊया। जोपर्यंत कांदा नरम होत नाही तोपर्यंत याला चांगलं भाजायचं। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण वाटाणा आधी टाकणार आहोत, कारण की वाटाणा ताजा आहे, शिजायला थोडासा वेळ लागेल। बटाटा काय आपण उकडून घेतलेलाच आहे। वाटाणा 1-2 मिनिटं चांगला फ्राय केल्यानंतर जे आपण सारण बनवून घेतलेलं आहे सगळ्या मसाल्याचं, ते आपण याच्यामध्ये टाकणार आहे। आता याला आपण 4 ते 5 मिनिटं छानपैकी शिजवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, अर्धा पाऊण चमचा मीठ टाकल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि याला चांगलं झाकण ठेवून शिजू देऊया। आपल्याला वाटाणा झाकण ठेवून चांगलं 3-4 मिनिटे शिजून द्यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की आपला वाटाणा पण शिजत आलेला आहे आणि भाजी चांगली आपली तेल पण सोडायला लागलेली आहे। तर या ठिकाणी याच्यामध्ये मी 1-2 चिमूट हळद पण टाकणार आहे। आता आपला वाटाणा चांगल्यापैकी शिजलेला आहे। तर या ठिकाणी आता उकडलेला जो बटाटा आहे तो मी याच्यामध्ये टाकणार आहे। बटाटा टाकल्यानंतर याला आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। तुम्हाला वाटाणा आणि बटाट्याची भाजी आवडते का आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने भाजी बनवता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। बटाटा पण आपण उकडून घेतलेला आहे आणि वाटाणा पण आधी आपण चांगला शिजवून घेतलेला आहे, त्याच्यामुळे ही भाजी व्हायला आपल्याला आता जास्त काही टाइम लागणार नाही। तर या ठिकाणी मी याच्यावर झाकण ठेवून चांगली 2-3 मिनिटे वाफ काढून घेते, जेणेकरून मसाल्याचा टेस्ट पूर्ण बटाट्यात उतरून जाईल। तर आता ही भाजी आपली तयार झालेली आहे। हिला छानपैकी मिक्स करून आता मी गॅसची फ्लेम बंद करते। या भाजीला आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया। ही भाजी तुम्ही चपाती सोबत किंवा पुरी सोबत देखील खाऊ शकता। ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच वेगळ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।